सांगली जिल्ह्यातील नांद्रे सांगली राज्यमार्गावर वडाप जीप पलटली, 13 प्रवासी जखमी. सांगलीच्या नांद्रे सांगली राज्यमार्ग क्रमांक 142वर नावरसवाडी नवीन पुलाच्या पुढील वळणावर वडाप चारचाकी जीप पलटून झालेल्या अपघातात 13 प्रवासी जखमी झालेत. यामध्ये 9 जण गंभीर, 4 जण किरकोळ जखमी झालेले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वडाप जीप नांद्रे येथून सांगलीकडे निघाली होती. नावरसवाडी नवीन पुलाच्या पुढील वळणावर आल्यानंतर चालकाच्या बाजूचा दरवाजा अचानक निघाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे जीप रस्त्यावर पलटी झाली. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर असीमा मित्रा यांनी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केली. रुग्णवाहिका चालक तोहिद मुल्ला यांनी जखमींना त्वरित बाहेर काढून उपचारासाठी सांगली येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. दरम्यान अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.